मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं. अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. अच्छा, मला वाटलं आरशात बघून बोलले होते. काल वरळीमध्ये जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी हे देखील सांगितलं की जे फिक्स डिपॉझिट आहेत ते काही चाटायला ठेवलं होतं. बघा, आम्हाला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे. हे भाषा जी वापरले चाटायचं वगैरे, ते तर दिल्लीचे बूट चाटतात. आणि फिक्स डिपॉझिट आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे. कारण जे काही फिता आत्ता ते कापत आहेत महानगरपालिकेच्या कामांचे, ते आर्थिक नियोजन करून कर न वाढवता आम्ही केलेलं. कोस्टल रोड टोल न लावता आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि ते सगळीकडे टोल लावतात, त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट देतात, पैसे काढतात आणि काम देखील खराब दर्जाचं करतात. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.